रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। हे मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। मतदानाची बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन असे 9160 यंत्रे मतदान केंद्रावर एसटी बसेसने पोहोच केली आहेत। 8052 कर्मचाऱ्यांची मतदानासाठी नियुक्ती केली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी 4375 बॅलेट्स युनिट, 2304 कंट्रोल युनिट तर 2481 व्हीव्हीपॅट मशीन्स आहेत। मतदान यंत्रे आणि 8052 कर्मचाऱ्यांना घेऊन 292 बसेस मिरज, सांगली, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ, जत या 6 विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळीच रवाना झालेत। सकाळपासूनच सांगलीतील तरुण भारत मैदानावर आणि मिरजेतील शासकीय गोदामातून लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतपेट्या वाटप करण्याचं काम सुरू आहे। मतपेट्या गावोगावी पोहोच करण्यासाठी एसटी बसेसची मदत घेण्यात आली आहे। प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदान अधिकारी यांच्या हातात मतपेट्या, बॅलेट युनिट आणि आवश्यक ते साहित्य देण्यात आले। पोलीस बंदोबस्तात हे साहित्य मतदान केंद्रावर पोहोच केले। त्यानंतर ज्या त्या गावात पोहोचल्यानंतर मतदान कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदानाची तयारी केली आहे। जिल्ह्यातील मतदान केंद्र आणि मतदान होण्यापूर्वी व्हिडिओ चित्रीकरण टीमसह 68 भरारी पथके प्रशासनाने नियुक्त केली आहेत। मतदान होण्यापूर्वी एक दिवस प्रचार यंत्रणा थांबली असतानाही वेगवान घडामोडी होत आहेत। मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही आर्थिक गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून 68 भरारी पथकांचा वॉच असणार आहे। लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गेले 1.5 महिने विविध उपक्रम राबवण्यात आले। प्रशासनाने 75% मतदान करण्याचे टार्गेट ठेवले। जिल्ह्यातील 24,68,174 कर्मचारी मतदानाचा हक्क बजावतील। त्यामध्ये सांगली लोकसभेसाठी 18,68,174 मतदार आहेत। मतदान वाढवण्यासाठी प्रशासनाकडून अनेक हटके उपक्रम राबवले जाणार असून द्राक्षे, उसाने सजवले जाणार आहेत। मतदानाची प्रत्यक्ष प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले। जिल्ह्यात लोकसभेसाठी मंगळवारी मतदान होत आहे, त्याची जय्यत तयारी प्रशासनाने केली आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले जाणार आहेत। या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा हे प्रयत्न आहे। 2019च्या निवडणुकीत 65.68% मतदानाची नोंद होती, मात्र यंदा 75% मतदानाचं टार्गेट ठरवलंय। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 1 मतदान केंद्र महिला कर्मचारी हाताळतील। मतदान केंद्रांवर विविध कल्पक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। तासगाव आणि कवठे महांकाळ तालुके द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील मणे राजुरी येथील मुलींच्या प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र द्राक्षभूमी या संकल्पनेतून सजवले जाणार आहे। द्राक्षांची छायाचित्रे, भित्तिचित्रे आदींसह द्राक्ष घडांची सजावट असेल। राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मंगळवारी मतदान होते। सकाळी 7 वाजल्यापासून 2448 मतदान केंद्रावर जिल्ह्यातील 24,68,174 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे 2 विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत। मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सांगली लोकसभेसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत। सांगलीत भाजपचे संजय काका पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील तर हातकणंगलेत महायुतीचे धैर्यशील माने, शिवसेनेचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मागील 15 दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानंतर रविवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या। प्रत्यक्षात प्रचार थांबला असला तरी मतदानासाठी शेवटची रात्र असल्याने कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते। लोकसभा निवडणूक अंतर्गत मतदान प्रक्रियेसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण 735 पैकी 350 बसेस नियुक्त केल्या आहेत। त्यामुळे सोमवारी चाकरमानी, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना तासनतास थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावं लागलंय। खासगी वाहनधारकांनी या परिस्थितीचा फायदा घेत वाढीव भाडं घेतलंय। सांगली लोकसभा मतदारसंघातील 6 आणि हातकणंगले मतदारसंघातील 2 विधानसभा मतदारसंघात उद्या रोजी मतदान होत आहे। मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत वाहतूक व्यवस्था करण्यात आली। यात एसटी बसेससह टेम्पो ट्रॅव्हलर, जीप अशा एकूण 494 वाहनांचा समावेश आहे। यापैकी 350 एसटी बसेसचा समावेश आहे। या बसेस निवडणूक कामात आहेत।
सोमवारी नेहमीप्रमाणे प्रवाशांनी बस पकडण्यासाठी थांबा गाठला तर त्यांना तासनतास ताटकळत थांबावं लागले। नोकरीच्या ठिकाणी, विद्यार्थ्यांना क्लासेसला किंवा सुट्टीला गावी जाणाऱ्यांना वाढीव भाडे देऊन खाजगी वाहनानं जावं लागलं। प्रवाशांचा गोंधळ उडाला, दिवसभर त्यांना त्रास सहन करावा लागला। दरम्यान बुधवारपासून एसटी बसेस सेवा सुरळीत सुरू होणार आहे। जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावरील फेऱ्या पुन्हा सुरू राहणार आहेत। सध्या सुट्टीचा काळ असल्याने पर्यटनापासून गावी जाण्यासाठी एसटी बसेसला गर्दी होते। याच काळात मतदान प्रक्रियेत बसेस गुंतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे। महापालिका क्षेत्रात मालमत्ताधारकांची संख्या 1.5 लाखांच्या घरात असताना केवळ 92,000 अधिकृत नळ कनेक्शन आहेत। त्यातील 62,000 नळ कनेक्शन धारकांचे मीटर बंद असल्याचा अहवाल मार्च महिन्यात आला होता। त्यांना एप्रिलपर्यंत मीटर सुरू करण्याची मुदत दिली आहे, अन्यथा दुप्पट पाणीपट्टी आकारणी सुरू केली जाणार आहे। सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतलेत। निवडणुकीची कामे संपताच बंद नळ कनेक्शन धारकांना दुप्पट पाणीपट्टीची वसुली सुरू होणार आहे। सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाला घरपट्टी लागू करण्यासाठी काही वर्षांपूर्वी सर्व्हे करण्यात आला होता। या सर्व्हेमुळे किमान 20,000 ते 22,000 नव्याने मालमत्ताधारकांची नोंद झाली आणि त्यांना घरपट्टी लागू केली आहे। त्यामुळे घरपट्टी विभागाचे उत्पन्न वाढत चालले। सध्या पाणीपुरवठा विभाग तोट्यात आहे, त्यामुळे पाणीपट्टी वाढीचा निर्णय देखील घेण्यात अडचण आहे। सांगली, मिरज व कुपवाड शहरातील तब्बल 62,000 नळाचे मीटर बंद आहेत। त्यामध्ये घरगुती, व्यावसायिक, वाणिज्य अशा सर्व प्रकारच्या कनेक्शन धारकांचा समावेश आहे। काही वेळा मीटर बायपास करून तर काही वेळा जाणीवपूर्वक बंद पाडून पाण्याचा वापर केला जातो। त्यामुळे महापालिकेला प्रचंड आर्थिक तोटा होत आहे। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल वाढली आहे। त्यामुळे एप्रिल महिन्यात विक्रमी 177 कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला आहे। मागील वर्षातील एप्रिलच्या तुलनेत यंदा 35% कर संकलन अधिक आहे। मागील आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातून एकूण 1,243 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता। आता सांगली जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विक्रमी जीएसटी जमा झाला आहे। एप्रिल 2024 मध्ये 177 कोटींचं संकलन हे जीएसटी अंमलबजावणीनंतरचे एका महिन्यातील सर्वाधिक संकलन ठरले। एप्रिल 2023 मध्ये एकूण 131 कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झालं होतं। यंदा त्यात 46 कोटींची म्हणजेच 35% वाढ नोंदली गेली आहे। नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। एप्रिल अखेरपर्यंत निवडणुकांची धामधूम सुरूच होती। या काळात आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे 177 कोटींची विक्रमी मजल जीएसटी विभागाला मारता आली आहे। देशातील जीएसटीने विक्रमी संकलन करताना पहिल्यांदाच 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय। देशाचा विचार करताना एप्रिल 2024 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 1,10,267 कोटी आहे। गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये 1,87,35 कोटींचा महसूल जमा होता। यंदा 12% वाढ झाली। महाराष्ट्राचा विचार करताना यंदाच्या एप्रिलमध्ये 37,671 कोटी जीएसटी जमा झालाय। मागच्या वर्षी एप्रिलमध्ये 33,196 कोटी जमा झाले होते। यंदा 13% वाढ झाली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार थंडावला असून प्रत्येक तालुक्यात प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे। मिरज तालुक्यातील 44 गावात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच निवडणूक यंत्रणा रवाना करण्यात आले। मिरज तालुक्यातील 48 गावांमध्ये मिरजेसह 309 बूथ तयार करण्यात आले। त्यासाठी 63 वाहने रवाना करण्यात आली आहेत। एक झोनल अधिकारी, पोलीस कर्मचारी असे एकूण 1,854 जण प्रत्येक गावात रवाना झाले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहितीही दिली असून मतदान केंद्रावर पाण्याची सोय करण्यात आली आहे। तसेच होम वेटिंगसाठी 209 जणांनी अर्ज केला होता। त्यातील 197 जणांनी प्रत्यक्ष मतदान केले। यामध्ये दिव्यांग आणि 80 वयोगटाच्या पुढील मतदारांची नोंद आहे। मिरज तालुक्यातील मतदान केंद्र सज्ज झाले तसेच पोलीस यंत्रणाही मतदान केंद्रावर सज्ज झाली आहेत। पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच होमगार्ड संरक्षणासाठी तैनात करण्यात आले। नांदेडहूनही होमगार्ड मागवण्यात आले। 48 गावांसाठी 63 वाहनातून निवडणूक सामुग्री रवाना झाली आहे। प्रत्यक्षात बूथ केंद्र सज्ज झाले। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे।